महायुतीचा जो ते आहे शिंदे नावाचा त्याची दादागिरी म्हणजे काय बघायचं काम नाही. मग तसल्या दादागिरीला आम्ही काय भीक घालणार नाही. त्याला एका छोट्या सांगितलं आम्ही की तुझी दादागिरी चालणार नाही. नाव देण्याबाबत पाठीमागं हालचाली झाल्या. कुणाचं नाव द्यायचं होतं या संदर्भात सुद्धा नेत्यांच्या बैठका झाल्या. काय नेत्यांनी महाविकास आघाडीच्या आणि महायुतीच्या नेत्यांची पण बैठक झाली आणि त्याच्यामध्ये असं ठरलं की आतमध्ये नाव तुमचं द्या, बाहेर जे आता आपण बाबासाहेबांचं नाव दिलं होतं तिथं नाव आमचं देतो असा गुप्त समझोता माहिती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचा झालेला होता. जर या कार्यकर्त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला तर आतमध्ये जो सभागृहाला नाव दिलेला आहे त्या दरम्यान ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होणार. बेळगावचे आमदार सुरेशभाऊ खडे यांच्यावर गुन्हा दाखल होणार. जातीवादी भूमिकेत आहे त्याचंही उदाहरण आहे. आणि उद्या याचा जाब आपण विचारायचा आहे, पायताना ठोकून विचारायचं आहे. आत्ताही मला बसल्यावर जाता अशी भूमिका घेतल्यानंतर रात्री 9:30 वाजता ती विषय पेरून येऊन सांगितला, थकमधून उत्तर दिला, पोलीस गाडीत बसला आणि पळून गेला. बरोबर नाही. कोणाच्या जर नेत्याच्या घरातली नावं येणार होती, ज्यांनी कोणी सरपंचाकडून किंवा अलिपुलाकडून बाबा आता ते हिचा तो विषय झाला की ज्यांच्यासमोर विरोध आपण केलेला आहे त्यांच्याकडून पैसे घेतले. दादा शेवटच्या उद्घाटनाच्या दिवशी सुद्धा काय लोकांनी तर आले नाही. रत्नागिरी जिल्हा परिषदला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिल्हा परिषद रत्नागिरी असं नाव आहे आणि प्रशासनाला दंड लावायची का हा सगळ्यात मोठा विषय. आणि त्यांना माहिती आहे ते शिवला नाव व्हिडिओला की माझं यामध्ये अजिबात कुठं नाव उडाणायचं नाही. एक जर बाबासाहेबांचं नाव म्हटलं तर प्रशासनावर ठपका बसणार. म्हणून म्हणजे किती निर्लज्ज होते बघा. ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं, आमदार स्थानिक आमदार माजी पालकमंत्री त्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन संभाजी महाराजांच्या बोर्डात झालेलं सभागृहाचं ते सुद्धा नाव त्यांनी काढून टाकले. कोणाला काढून फसणार आहे काय तर 100% फसणार आहे. ती पण विषय कधी फसणार आहे त्याचा विषय पुढचा कार्यक्रम ती रात्री. आणि सीओने त्यांना सांगितलं की त्यांच्यावर जर गुन्हा झाला तर ही लोक काय बसणार नाही, तिने आपल्यावर गुन्हा दाखल करा म्हणून मागणी करणार. त्यामुळं रात्री 9:30 वाजता त्यांचं ठरलं की आज संध्याकाळी जाऊन तुम्ही दोन्ही नावं काढून टाका. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट. त्याच्या अगोदरच्या आपल्या सर्व सहकार्यांनी तो विषय इथं नमूद केलेला आहे. मिरज पंचायत समितीची जी नूतन प्रशासकीय इमारत आहे त्या इमारतीचं बांधकाम पूर्ण होऊन 5 वर्ष झाली आणि त्या इमारतीचं उद्घाटन व्हायला पाहिजे यासाठी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. त्या वादाशी आमचं काही देणं घेणं नाही. बरोबर आहे. ज्या वेळेला महाविकास आघाडीचं उद्घाटन झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी महायुतीनं उद्घाटन केलं आणि महायुतीच्या उद्घाटनाच्या दरम्यान सभागृहाला नाव कुणाचं द्यायचं यासाठी त्याच महिन्यातल्या मासिक सभेमध्ये पंचायत समितीच्या ठराव करण्याचा विषय चालू होता. महाविकास आघाडीच्या सदस्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचं नाव घेण्यात यावं असा मुद्दा मांडला आणि महायुतीच्या सदस्यांनी छत्रपती संभाजीराजांचं नाव त्या सभागृहाला देण्यात यावं असा ठराव केला, म्हणजे मत मांडलं. त्या दरम्यान सभागृहात वाद होण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर मिरज पंचायत समितीच्या व्हिडिओने त्याच्यामध्ये मध्यस्थी करून तो विषय पुढच्या मीटिंगला घेण्यात येईल अशा पद्धतीच्या सूचना देऊन तो विषय दादा थांबवला. संभाजीराजांच्या नावाचा ठराव किंवा वसंतदादा पाटलांच्या नावाचा ठराव प्रोसिडिंगला घेण्यात आलेला नाही. तरी सुद्धा महायुतीनं ज्या इमारतीचं उद्घाटन केलं त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये सभागृहाचं नामकरण केलं. त्यांनी सभागृहाचं नामकरण छत्रपती धर्मवीर संभाजीराजे सभागृह पंचायत समिती मिरज अशा पद्धतीचा विषय झाला. विरोध कुणाचाही झालेला नाही.
मिरज तालुक्यातील असेल किंवा सांगली जिल्ह्यातील कुठल्याही संघटनेकडून किंवा कुठल्या पक्षाकडून विरोध झालेला नाही. त्यानंतर त्या इमारतीला नाव देण्याबाबत पाठीमागं हालचाली झाल्या. कुणाचं नाव द्यायचं होतं या संदर्भात सुद्धा नेत्यांच्या बैठका झाल्या. काय नेत्यांनी महाविकास आघाडीच्या आणि महायुतीच्या नेत्यांची पण बैठक झाली आणि त्याच्यामध्ये असं ठरलं की आतमध्ये नाव तुमचं द्या, बाहेर जे आता आपण बाबासाहेबांचं नाव दिलं होतं तिथं नाव आमचं देतो. असा गुप्त समझोता महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचा झालेला होता. पण आमचं म्हणणं असं आहे की जर हे संपूर्ण देश भारतीय संविधानानुसार चालतोय, मग त्या संविधानाला तुम्ही महायुतीचे नेते आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची गुप्त बैठक करणार, तुम्ही मॅच फिक्सिंग करणार, तुम्ही आज ही नाव द्यायचं आहे, बाहेर ही नाव द्यायचं आहे, तुमचं तुम्ही ठरवणार. मग त्यामध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून मिरज तालुक्यातील जी काय पूर्व भागातील जी काय टीम आहे किंवा पश्चिम भागातील मिरज तालुक्यातील टीम आहे, यांच्यासोबत एक विचार विनिमय दादा आम्ही करून की त्या इमारतीला आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशासकीय इमारत मिरज असं आपण नामकरण करूया आणि त्यानंतर जी काही कायदेशीर प्रक्रिया करायची आहे ही प्रक्रिया आपण पूर्ण करूया. असा विषय झाल्यानंतर एक बैठक घेतली दादा आम्ही आणि त्या बैठकीमध्ये आम्ही ठरवलं की आपण जर आता कायदेशीररित्या मागायला गेलो की नाव आमचं द्या, तर दादा ती नाव त्यांच्याकडून आपल्याला मिळालं नसतं. त्यामुळं आम्ही विचार केला की आपण समाजातील जितके काही कार्यकर्ते नाव लावण्याच्या दिवशी ज्यांना शक्य आहे त्यांनी सोबत यावं आणि त्याच्या पुढच्या दरम्यानच्या ज्या काही गोष्टी घडतील. मग आता आम्ही अशी धाडस केली होती की आम्ही जे नाव देणार आहे ते 100% बेकायदेशीर देणार आहे. बरोबर आहे. आमच्या गुन्हा दाखल करा, आम्हाला अटक करा, आम्हाला 8 टाका, जी काय शिक्षा तुम्ही देणार आहे ती भोगायला आम्ही तयार आहे. या सगळ्या गोष्टी आम्ही मनाला ठरवून दादा की आम्ही केलेलं होतं. नाव दिलं, एक दिवस गेला, त्याच दिवशी प्रशासनाकडून विषय चालू झाला की या कार्यकर्त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे. ठीक आहे, त्यांच्या लेवलला चर्चा झाली. काय अधिकारी आमच्यासोबत पण बोलले की प्रशासनाची भूमिका अशी आहे की गुन्हा दाखल झाला पाहिजे. ठीक आहे म्हटलं, तुम्ही गुन्हा दाखल करा, जागेवर आम्हाला अटक करा, आम्ही काय पळून पण जाणार नाही. बापू आपण किती वाजेपर्यंत लावलेल्या दिवशी 7 वाजेपर्यंत होतो. बरोबर आहे का? 7 वाजता आम्ही पंचायत समिती सोडली. आम्ही काय कुठेही पळून गेलो नाही. गुरुवारी सकाळी 9 वाजता आपण त्या इमारतीला नाव दिलं. सर्व कार्यकर्ते भागातले आपल्या 11, 11:30 वाजता पंचायत समिती कार्यालयामध्ये आले. त्या दरम्यान सगळं शासकीय कार्यालय आपलं चालू होतं. तिथे पिढी होती, आदिवासी पिढी होता, सगळे कर्मचारी होती. त्यांच्यासमोर फटाक्यांची आकाशवाणी करून बाबासाहेबांच्या जो बोर्ड आपण लावलेल्या नावाचा त्या फलकावरती पुष्पवृष्टी केली. त्याचा व्हिडिओ झाला, बातम्या झाल्या, सगळीकडे प्रसार झालं. आपण काय चोरून केलेलं नाही. बरोबर आहे. आम्ही केले, आम्ही म्हणतो नाही की कोण केले, कोणतं लावलं अज्ञात असं आम्ही काय बोललेलं नाही. आम्ही केले, छाती कंपनी आम्ही सांगितले तुम्हाला गुन्हा जर दाखल करत असेल तर 100% गुन्हा आमच्यावर दाखल करा, ही सुद्धा आमची भूमिका होती. परंतु प्रशासनानं त्याला एक भीती होती की जर या कार्यकर्त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला तर आतमध्ये जो सभागृहाला नाव दिलेला आहे त्या दरम्यान ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होणार. बेळगावचे आमदार सुरेशभाऊ खडे यांच्यावर गुन्हा दाखल होणार. सदाभाऊ खोत त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार. जे जिल्हा परिषदेचे शिव आहेत नरवडे त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार. जे अधिकारी उपस्थित होतील त्यांच्यावर सुद्धा कायदेशीररित्या गुन्हा दाखल होणार. अशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी प्रयत्न केले की आमच्या गुन्हा दाखल करायचा, नाव द्यायचं, नाव न द्यायचं, कुणाचं नाव घ्यायचं, आम्ही काय नाव घेणार नाही अशी काय अधिकाऱ्यांनी भूमिका घेतली. त्यांच्या वाद झाला तो त्यांचा विषय. बरोबर आहे. पण परवा त्यांची बैठक झाली सीओच्या सोबत. त्या दिवशी मी पण जिल्हा परिषद होतो कारण आमची समितीची मीटिंग होती. बैठक झाली आणि सीओने त्यांना सांगितलं की त्यांच्यावर जर गुन्हा झाला तर ही लोक काय गप बसणार नाही, तिने आपल्या गुन्हा दाखल करायला मागणी करणार. त्यामुळं रात्री 9:30 वाजता त्यांचं ठरलं की आज संध्याकाळी जाऊन तुम्ही दोन्ही नावं काढून टाका. आणि त्या दरम्यान अधिकाऱ्यांनी रात्री 12:30 वाजता
ती नावं काढली. कारण लोकशाही आणण्यासाठी यांची जयंती होती. आपण सर्व चळवळीचे कार्यकर्ते असल्यामुळं आपण त्या त्या भागात ग्रामीण भागात असेल शहरामध्ये असेल आपण प्रत्येक त्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त होतो. आम्हाला सकाळी फोन आला की असं असं झालं आहे, बाबासाहेबांचं नाव गेलं त्यांनी काढलेलं आहे. आम्हाला ते समजण्यात जेवढं शक्य आहे तेवढा निषेध केला, वॉल केला जाता. कारण नाव काढल्यानंतर निषेध 100% आपण करणं गरजेचं आहे. तिथं आम्ही सगळेजण एकत्र आलो, निषेध नोंदवला. त्यांनी ज्या व्हिडिओने हे कारस्थान केले त्या व्हिडिओला समोर आम्ही बोलवलं. तो व्हिडिओ समोर यायला तयार नाही, प्रशासनाचा कुठला अधिकारी समोर यायला तयार नाही. आता श्वेत भाईंनी सांगितलं की पोलिसांच्या सोबत वादावादी झाली. पोलिसांच्या सोबत वादावादी का झाली? आम्ही जिथं नाव दिलेलं होतं ते नाव तिथं काढलेलं आहे. आमचं बघणं हे कर्तव्य आहे. आम्ही नाव दिले तर ते नाव कशा पद्धतीने काढले गेले ते आम्हाला बघायला पाहिजे. खरोखर नाव काढले गेले का नाही काढले गेले? तर गांधी चौकीचा जो ते आहे शिंदे नावाचा एपी आहे त्याची दादागिरी म्हणजे काय बघायचं काम नाही. मग तसल्या दादागिरीला आम्ही काय फ्री करणार नाही. त्याला एका ठोक्यात सांगितलं आम्ही की तुझी दादागिरी चालणार नाही. आमचं काम आहे, आमचं कर्तव्य आहे. तुला काय करायचं ते तुझं तू काम कर, आम्हाला जे काय करायचं ते आम्ही करणार. आणि आम्ही इथून जाणार आहे, आम्ही इथं निषेध करणार आहे. ते मला तुमच्या गुन्हा दाखल करणार आहे, 137 लागू आहे, हे आहे ते आहे. तुम्हाला जे काय करायचं ते तुम्ही करा, आम्हाला त्याच्याशी काय दिलेलं नाही. बरोबर आहे? त्यामुळे तो वाद झाला होता. दिवसभर स्वतःच आले होते. दिवसभर साहेबांनी सांगितले की तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करतो. त्यानंतर आम्ही निषेध आंदोलन केलं. निषेध झाला, सगळा विषय झाला. त्या दरम्यान आम्ही आज ही बैठक बोलवायची यासाठी या फॉलकडे आलेलो होतो. आणि त्या दरम्यान मिरज पंचायत समितीने व्हिडिओ आतमध्ये गेला. आणि आम्ही तिथे गेल्यानंतर त्याला 4 तारखेला जी सभापतीची निवड आहे त्या निवडीची नोटिशीची प्रक्रिया पूर्ण करायची होती. त्यामुळं व्हिडिओ तिथं आला होता. 10 मिनिटं सही करून तो बाहेर जायच्या नादात होता. पण पुन्हा आम्ही तिथे गेल्यामुळं व्हिडिओ अडकून पडला. आणि आम्ही रात्री 9:30 वाजेपर्यंत व्हिडिओची वाटपडे तयार थांबले होते. आणि त्याला जायचं पोलीस आली. पुन्हा पोलिसांना बंदोबस्ताला उचित जागा दिला. पोलिसांनी सांगितलं की व्हिडिओ बाहेर जाणार आहे, तुम्ही इथून जावा. आम्ही म्हटलं जोपर्यंत तो आम्हाला भेटत नाही तोपर्यंत त्याच्या घरात जाऊ शकत नाही. ते बाबासाहेबांचं नाव काढलं आहे, त्याचा खुलासा केला पाहिजे, त्याचं उत्तर दिलं पाहिजे. कुठल्या कायद्याच्या आधारावर, कुठल्या शासन निर्णयाच्या आधारावर त्यानं ते नाव काढलेलं आहे ते आम्हाला समजायला पाहिजे. प्रशासनानं काढले का कुणी अन्य अज्ञात व्यक्तीनं जे नाव काढले याची जबाबदारी कुणी तर घेतली गेली पाहिजे. त्यामुळं व्हिडिओला बाहेर आणायचं काम करा. तरी व्हिडिओ मगाशी बापून सांगितले की मी काय शिवाय बापू घेणार नाही. ती काय परिस्थिती होता व्हिडिओ आतमध्ये तो यायला तयारच नव्हता. आपली पत्रकार बांधव पण खूप लागले सगळे. 4-5 वेळा गेलो पोलिसांचा आमचा आणि त्यांचा. मला समोर यायचं नाही. फोनवर बोलायला फोनवर सांगतो, समोर येऊन सांगितलं मला. सचिन कमेला एकट्याला आमच्या मी त्यांना सांगतो मला मी एकटा काय बाबा आत येऊ शकत नाही. आमचे जेवढे सहकार्य आहेत त्या सहकार्याच्या समोर तुमची भूमिका प्रशासनाची तुम्ही सांगा. बरोबर आहे काय? मग त्यानंतर 5 कार्यकर्ते, मग 10 कार्यकर्ते, मग 15 कार्यकर्ते या असा विषय झाला. तरीसुद्धा नाही सांगितलं. त्याच्यानंतर पुन्हा पोलिसांची आमची चर्चा झाली. त्याच्या तोंडाला काळू फासू नका, त्याला काय धक्काबुक्की करू नका अशी सगळी चर्चा झाली. हे काय म्हटलं आम्ही तोंडाला काळू फासणार आहे काय तर 100% फासणार आहे. ही पण विषय कधी फासणार आहे त्याचा विषय पुढचा कार्यक्रम. ती रात्री पोलिसांनी पण आम्ही सांगितलं काय त्याच्यासाठी पण आमच्या गुन्हा दाखवायला काय अडचण नाही. बरोबर आहे काय? दुसरा मुद्दा ज्या ती सगळी चर्चा नंतर व्हिडिओ आला आणि व्हिडिओ आल्यानंतर आम्ही सांगितलं होतो कुठल्या आधारावरती तुम्ही बाबासाहेबांचं नाव दिलेलं काढलं आहे त्याचा खुलासा द्या. तर दादा त्या व्हिडिओची कोणती पद्धत झालेली होती त्याच्या रात्री व्हिडिओ पण आहे. नंतर ते आता काय सांगायचं वरिष्ठांसोबत चर्चा करून आलेली की 2000चा एक शासन निर्णय त्यांनी दाखवला. सार्वजनिक बांधकाम विभागाचा शासन निर्णय आहे. या इमारतीला तो शासन निर्णय लागू होत नाही. तो आता रात्री जो काय व्हिडिओनं कागद दिला आहे तो पत्रकार बांधवांना पण कागद त्या ठिकाणी जो काय शासन निर्णय दिला तो देणार आहे. हा शासन निर्णय जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे काही रस्ते आहेत त्या रस्त्यासने आणि जे काही त्या रस्त्यावरती पूल आहेत त्या पुलांना आणि रस्त्यांना महापुरुषांची नावं देण्यात येऊ नयेत असा शासन निर्णय आहे.
आणि या शासन निर्णयाच्या आधारावर संभाजीराजांचं नाव आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दिलेलं प्रशासनानं काढले गेले. म्हणजे प्रशासनाने जी कृती केली ती बेकायदेशीर कृती केलेली आहे. बरोबर आहे. कारण आमच्याकडं आता इथं विषय झाला आपल्या इथल्या कार्यकर्त्यांचा की कायदेशीर व्हायला पाहिजे, रस्त्यावरची लढाई लढायला नाही पाहिजे. पण दादा रस्त्यावरची लढाई ही आपल्याला लढलीच पाहिजे. परवाचं ती दिल्लीत आंदोलन झालं काय घरात बसून झालं नाही, कायदेशीर झालेलं नाही. रस्त्यावर आल्यानंतर आपल्या 11, 12, 13, 14, 15 वर्षांच्या मुलीने रस्त्यामधून जे हुकुमशाह देशात बसलेला आहे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना कोणतं टेकायला लावली. ती घरात बसून झाल्या ना दादा, ती संघर्ष करून झालं. मग आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे. आपण कशाकडे तरी निमित्ताने एकत्र आल्यानंतर आमच्या मनामध्ये अजिबात राजकारण करण्याचा काही उद्देश नाही, नेता बनण्याचा तर आमचा अजिबात विषय नाही. आम्ही सर्व जेवढी काही लोक आपली येतील बेसिक आपण असाच ऐकलं की शिव शाहू फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते आज समोर पुढच्या सुद्धा टाकायचं नाही असा आमचा विषय होता. आपण शिकलं बसायचं, शिकलं बसल्याला आम्हाला नेता कुणाला व्हायचं नाही, नेतृत्व कुणालाच करायचं नाही, एक संघ समाज मिळून नेतृत्व करायचं आहे. कारण आपली जी फटाफट झालेली आहे दादा ती नेता कोण ह्यासाठी आपली सगळी चळवळ मोडीत गेलेली आहे. बरोबर आहे. मग आमची सगळ्यांची भूमिका आहे. काल जिथं जेवढे आम्ही कार्यकर्ते होतो त्यांची सगळ्यांची भूमिका नेता म्हणून नाही, आम्ही कार्यकर्ता म्हणून करणार. नेतृत्व कोणाला करायचं असेल तिने 2, 4, 5 पावलं पुढे टाकावी. आम्ही त्यांच्या मागं धावणं यायला तयार आहे. पण आमची भूमिका अशी आहे की आपला समाज बहुजन समाज एकत्र यायला पाहिजे. या विचारानं हे आपलं काम आपल्याला करायचं आहे. आणि प्रशासनाचे जे काही कायदेशीर विषय आहे बाबासाहेबांचं नाव द्यायचं आहे काय तर 100% नाव द्यायचं आहे. देता येते काय तर 100% देता येते. ग्राम विकास विभागाचा शासन निर्णय आहे आणि त्या शासन निर्णयाच्या आधारावर मग माहितीच्या महाविकास आघाडीची नेत्याची बैठक झाली. त्यांनी कुठला शासन निर्णय बघितला नव्हता. तर संभाजी महाराजांचं दिलेलं नाव काढलं गेलं. मग ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे त्यांना शासन निर्णय काय माहीत नव्हता का? आमदार सुरेशराव खाडेला शासन निर्णय माहीत नव्हता का? सदाभाऊ खोताला शासन निर्णय माहीत नव्हता? जे जिल्हा परिषदेचे शिवाय IAS अधिकारी आहेत ते त्या मुद्द्यांना उपस्थित होतील त्यांना शासन निर्णय माहीत नव्हता. जे BDO आहेत मिरजेचे त्यांना शासन निर्णय माहीत नव्हता. आता तुम्ही कुणाला फळत काढायला आहे? बरोबर आहे. आमच्याकडं शासन निर्णय आहे. ग्रामविकास विभागाच्या ज्या काय संदर्भ आहेत ज्या काही सूचना आहेत त्या संदर्भानं ते सगळं आमच्याकडं आहे. आणि हे नाव कायदेशीररित्या द्यायचं अशी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सोबत कार्यकर्त्यांच्या सोबत जे सदस्य आहेत दादा त्यांच्यासोबत चर्चा झाली होती. त्यांनी 11 सदस्यांनी सांगितलं होतं की आपण बाबासाहेबांचं नाव आणि छत्रपती संभाजीराजांचं नाव असं दोन्ही ठरवून करूया, आमची काय अडचण नाही. आणि भाजपच्या सदस्यांच्या सोबत सुद्धा चर्चा झाली होती दादा 4-5 सदस्यांच्या सोबत. त्यांनी सुद्धा सांगितलं की दोन्ही नावाचा ठराव सभापती निवडीच्या नंतर आपण करायचा आहे. पण जाणीवपूर्वक प्रशासनाला हे नाव बाबासाहेबांचं नको होतं आणि त्यामुळं एक जर बाबासाहेबांचं नाव काढलं तर प्रशासनावर ठपका बसणार. म्हणून म्हणजे किती निर्लज्ज होते बघा. ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आमदार स्थानिक आमदार माजी पालकमंत्री त्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन संभाजी महाराजांच्या बोर्डात झालेलं सभागृहाचं ते सुद्धा नाव त्यांनी काढून टाकले. लाजेवाडी गोष्ट आहे. या दोन्ही गोष्टीचा आपण सर्वांच्या वतीनं काल पण निषेध केला आहे, आता पण आपण निषेध करूया. बरोबर आहे. विषय राहिला आहे ही लढाई कशा पद्धतीने आपल्याला लढायची आहे. आता त्याच्यामध्ये सकाळच्या आपल्यात काय कायदेशीर लढायचं आहे, रस्त्यावरची लढाई नको आहे. रस्त्यावरची लढाई नको म्हणला तर हा विषय पूर्ण होणार नाही. कायदेशीर पुन्हा वकील ठेकायचे, वकील दिव्या दादा पैसे घालतील, शिवभया पैसे घालेल आणि पुन्हा जमेल तसं पैसे त्याच्यामध्ये घालेल, हा सगळा विषय होणार आहे. पण फक्त कोर्टात जाऊन किंवा कायदेशीर लढाई लढून हा विषय संपणार आहे काय? प्रशासनाला आंबेडकरी समाजाचा दणका हा बसला गेला पाहिजे. आणि दादा काल आम्ही बसवला आहे आणि त्यांना माहिती आहे ते शिवला काम सांगितलं BDOला की माझं यामध्ये अजिबात कुठं नाव पुढं आणायचं नाही, माझं नाव याच्यामध्ये घ्यायचं नाही. आदेश जरी मी दिलो असतो तरी माझं नाव या विषयामध्ये आणायचं नाही.
आणि व्हिडिओनं रात्री पोलिसांना तसं सांगितलं की वरिष्ठ अधिकाऱ्यांचं आता असं म्हणणं आहे की आमचं नाव कुठे ह्याच्यामध्ये घ्यायचं नाही. तर काय घ्यायचं नाही तर आंबेडकरी समाजाच्या रोषाला सामोरं द्यायला लागणार आहे. म्हणून व्हिडिओनं काल सांगितलं की प्रशासनानं काढले. बरं काढले ना, ठीक आहे, आम्ही बसवायची व्यवस्था करू. बरोबर आहे, कायदेशीर मार्गाने बसवायची व्यवस्था करू. नाही झालं, परवा जसं बसवलेलं आहे त्याच पद्धतीनं आम्ही बसवणार. एक महिन्यात आपण कायदेशीररित्या बघणार आहे. एक महिन्यात कायदेशीररित्या बघणार. जी 22 सदस्य आहेत पंचायत समितीची त्यांना आम्ही भेटणार आहे. त्याच्यामध्ये भाजपचे सदस्य आहेत, महाविकास आघाडीचे पण सदस्य आहेत. त्यांना सगळ्यांना भेटणार, विनंती करणार समाजाच्या वतीनं. आजच्या सभागृहाला छत्रपती संभाजीराजांचं नाव द्या आणि इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्या. असे दोन्ही ठराव आपण सभागृहामध्ये येणाऱ्या मीटिंगमध्ये पास करायचं आहे असं आम्ही त्यांना विनंती करणार आहे. आणि त्याने आम्हाला शब्द दिलेला आहे की अशा पद्धतीनं करायचं होतं. पण मिरज पंचायत समितीला आता लोकप्रतिनिधी आहेत. काल व्हिडिओला आम्ही विचारलं की प्रशासक राज संपणं ही तुम्हाला अजून माहिती आहे का नाही. हा पण कायदेशीर मुद्दा आहे. कारण सभापती तिथं आहे ना, आता प्रभारी सभापती आहे स्नेहलताई मोरे. जर ही गोष्ट झालेली आहे त्याच्यामुळं कायदा सुव्यवस्था बिघडलेला आहे, तर याबाबतची आपण मिरजेला तहसीलदार मॅडम आहेत, प्रांताधिकारी आहेत, DYSP असतील, SP असतील, गांधी चौकीचे ते असतील, मिरज शहरचे असतील, अधिकाऱ्यांनी शांतता कमिटीची बैठक बोलवायची होती. जे आजच्या नावामुळे बाहेरच्या नावामुळे काय वाद झाला का 2-4 दिवसामध्ये मिरज तालुक्यामध्ये, सांगली जिल्ह्यामध्ये या नावं जी दिलेली आहेत दोन महापुरुषांची, यामुळं काय ना म्हणजे वाद उठवला काय, दोन्ही समाजामध्ये काय तीन निर्माण झाले काय, असा काय विषय झाला काय, असा कुठलाच काही विषय झालेला नाही. बरोबर आहे. मग प्रशासनाला ही नावं का काढावी लागली, हा महत्वाचा मुद्दा आहे. काहीच नसताना, कुठल्या समाजामध्ये याबाबत विषय नसताना, म्हणजे संभाजी महाराजांचं नाव दिलं त्यावेळी सुद्धा सगळीकडे शांतता आणि आनंद, आणि बाबासाहेबांचं नाव दिलं त्यावेळेला पण आनंद आणि शांतता, कुठंच काही विषय नाही. मग प्रशासनाला हा वाद उभारून काढायचा होता काय आणि प्रशासनाला दंड लावायचे होते का, हा सगळ्यात मोठा विषय. बरोबर आहे की नाही. त्याच्यावर सुद्धा विचार झाला पाहिजे. आणि काल रात्री आम्ही ही व्हिडिओला विचारलेलं आहे आणि ते सगळं त्यांचं मिळून झालेलं आहे. त्याला जे काय बोलायचं होतं, आम्हाला जे काय त्याला बदलून घ्यायचं होतं ते सगळं आम्ही बदलून घेतले. कशा पद्धतीने नाव काढला, कशा पद्धतीने नाही, शासन निर्णय जो रात्री दिलाय या शासन निर्णयानुसार नाव काढलाय ते पण त्याने कबूल केलाय. पण आता ही सगळं शासन निर्णय बघा, याच्यामध्ये कुठेही इमारतीचा उल्लेख नाही. आता गिरीकर साहेबांनी सांगितली की कर्नाटकमध्ये, तामिळनाडूमध्ये बाबासाहेबांचं नाव आहे, 100% आहे. तिथल्या सुद्धा इमारतीला बाबासाहेबांचं नाव, दुसऱ्या महापुरुषांची नावं घेता येतात असा ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेला बापू परवा तुम्ही सोबत चर्चा केला त्या दिवशी आपण अधिकाऱ्यांच्याकडं व्हॉट्सअपला मी सुद्धा टाकलं की अधिकारी पण विचारलं की असं घेता येते का सचिन आम्ही दादा टाकलं की रत्नागिरी जिल्हा परिषदला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिल्हा परिषद रत्नागिरी असं नाव आहे. आणि ही तर मिरज पंचायत समिती आहे, त्यामुळे नाव घेता येईल, नाव घेण्याची काय अडचण नाही. काय अधिकाऱ्यांची त्या गोष्टीला संमती होती, त्याला चांगलं झालं तर आमची काय अडचण नाही. पण एका दिवसामध्ये जी काय षडयंत्र केली आणि ती नावं काढून टाकली, नावं काढली, निषेध केला, सगळा झाला. आता शिवनबाईने सांगितलं की 18 मागणी करू नका. कालपासून दादा कुठल्याही कार्यकर्त्याने 18 विषय घेतलेला नाही आणि आम्ही सुद्धा 18 दाखल करा म्हणून म्हणणार नाही. आमचं एकच विषय आहे की तिथं बाबासाहेबांचं नाव लागायला पाहिजे. बेकायदेशीर करणार असेल तर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आम्ही बेकायदेशीर बसवलंय तर 100% आमच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. बरोबर आहे काय. पण तुम्ही बेकायदेशीररित्या तुम्ही दबाव तंत्राचा वापर करून, प्रशासनाची ताकद वापरून तुम्ही जी नावं काढलेलं आहे त्यामुळं तुमच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आम्ही 18 विषयच नाही आणि 18 आम्ही म्हणणार पण नाही. बरोबर आहे काय. कारण 18 गैरवापर करणारे लोक का आपण नाही. त्यामुळं आपल्याकडून काय गैरसमज होऊ नये. काय म्हणजे आता कसं आहे, मला कोणाला नाव ठेवायचं नाही. बेडगेचा पण त्याचा विषय निघाला. बेडगेची सुद्धा मीटिंग मी स्वतः पुढाकार घेऊन होतं त्याला वगैरे माहिती विचारा. त्यावेळेला सुद्धा सर्व पक्षीय कार्यकर्ते एकत्र यावी आमची भावना होती. ही पक्षीय संघटना आपण आपापल्या ठिकाणी काम करतोय, पण अशा विषयावरती आपण समाजाने एकत्रित यायला पाहिजे. यासाठी त्यावेळेस आम्ही आवाहन केलं. त्यावेळेला इथं मीटिंगमध्ये आल्यानंतर वाद झाला.
पण त्या गोष्टी सुद्धा आम्ही मिटवल्या सामाजिकपणा आम्ही पुढाकार घेतला मिटवलं. त्यामध्ये आपण सगळ्यांना विनंती केली की तुम्ही या पुढं तुम्ही नेतृत्व करा. आम्हाला काय नेतृत्व करायचं नाही, आम्हाला फक्त तिथं बाबासाहेबांचं नाव लागायला पाहिजे अशी आमची भूमिका होती. आणि आता आमच्या धर्मांनी सांगितलं की त्याप्रमाणे दादा शेवटपर्यंत जिथं कमाल झाली कुठं उभा आहे किती आहे आणि का झाली नाही कशात झाली नाही ते आम्हाला सगळं माहिती आहे. त्याचं आपल्याला बोलायचं नाही. महेंद्रभाऊंच्या मध्ये ती कुठं उभा करायची आणि कुठं झाली, पण जिथं झाली तर झाली त्या बेडगावात बाबासाहेबांचं नाव तर लागलं किमान, बरोबर आहे. काय हत्या साधी गोष्ट म्हणून तिथं लागल्या तिथं लागलीच, म्हणजे ती आपल्या अभिमानाची गोष्ट आहे, स्वाभिमानाची गोष्ट आहे, बरोबर आहे की नाही. ठिकाणी कुठल्या ठिकाणी लागायला पाहिजे ती तिथंच काय महत्वाचं नव्हतं, जिथं लागलं तिथं पण आपल्याला महत्वाचं झालं. त्या कमानी म्हणून आता 26 गावं जात्या बाबासाहेबांच्या नावाखाली निर्माण, बरोबर आहे काय. हां तिथं त्या तिथं फक्त बेडगी गावाची लोक जाणं होती, पण तिथं गेल्या तिथं 26 गावाची लोक जातात आता रोज, बरोबर आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये पण आमचा काही सेवक नव्हता. ज्यांनी कोणी सरपंचाकडून किंवा अलिपुलाकडून बाबा आता ते हिचा तो विषय झाला की ज्यांच्यासमोर विरोध आपण केलेला आहे त्यांच्याकडून पैसे घेतले. दादा शेवटच्या उद्घाटनाच्या दिवशी सुद्धा काय लोक तिथं आले नाही, पण आम्ही शेवटपर्यंत आम्हाला त्याच्यामध्ये राजकारण आम्हाला बोलवलं, आम्हाला कोणती बसवला. आम्ही उद्घाटनाच्या दिवशी एकाच पाठीमागे बसायचं होता. आम्हाला मानपान अजिबात काय विषय नको आहे. आणि त्या उद्घाटनाला सुद्धा मी स्वतः 50,000 रुपये त्यांनी गेलेलो होता. त्यांनी कुणाला पैसे घेतल्यात काय घेतल्यात आम्हाला त्याच्याशी काय केलं गेलं नाही. आम्ही प्रामाणिकपणानं त्या लढ्यामध्ये होतो आणि शेवटपर्यंत त्या लढ्यात आम्ही तनमनाने धनाने सर्व मिळत तालुक्याचे कार्यकर्ते राखीबा, बरोबर आहे काय. म्हणजे यावर काय खोटं आहे काय, अजिबात काय विषय नव्हता. आत्ता सुद्धा जे काय बाकीचं आतापर्यंत खर्च झाला आम्ही कोणाला मागितलं होता, तुम्ही आमची प्रतिनिधी आहे की ज्यावेळेला मागायचं होतं त्यावेळेला आपण मागितले कार्यकर्त्याला विचारा, बरोबर आहे. मागायचं त्याला मागितलं की आम्ही, पण आज आम्ही सक्षम आहे. आज आम्ही जलम सदस्य म्हणून काम करतोय, बाजूबाजू जलम सदस्य आहे, मी उपसरपंच आहे, गावची सत्ता 15 वर्ष आपल्या ताब्यात आहे. या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहेत. मग आपण दुसऱ्या पुढे हात कशाला बसवायला पाहिजे. कालचा सुद्धा जो काय आम्ही कार्यक्रम केला ते आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी मिळून दादा आम्ही कार्यक्रम केला. कार्यकर्ते कोणाकडे 1 रुपये आपण दादा मागितलेलं नाही किंवा कुठल्या अधिकाऱ्याला ब्लॅकमेल केलेलं नाही. दादा आपण स्वाभिमानी कार्यकर्ते आहे आणि स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या खिशातून 1-1 रुपये गोळा करून आम्ही कृषी केला. काल आमच्या राखील भाऊ म्हणाले की सचिदादा तुम्ही सगळं पैसे खर्च करू नका, तुषारभाऊ तुम्ही उमेदभाऊ आढळभाऊ करते वगैरे सागरभाऊ आवडे असतील, तुम्ही पैसे खर्च करू नका. माझ्याकडे सुद्धा काहीतरी या लढ्यामध्ये हिस्सा घ्या म्हणजे काल हॉल सुद्धा भाडं इथं 5 रुपये म्हणजे अशी कार्यकर्ते आहेत दादा, बरोबर आहे काय. म्हणजे पैशासाठी किंवा बाकीच्या गोष्टीसाठी किंवा काहीतरी आपण काढायचा विषय आणि समाजाला गोळा करायचं असा पण दादा आमचा उद्देश नाही. हां आपल्याला बाबासाहेबांच्या नावासाठी आपण आहे, बाबासाहेबांच्या मुलं आपल्याला सगळं मिळाले. आज मान पान सन्मान आपण जी समाजामध्ये आज जगतोय, प्रशासनामध्ये आपण काम करतोय, कुणामुळे काम करतोय, बाबासाहेबांच्यामुळे काम करतोय. पण ज्या इमारतीला जी इमारत विरोध पंचायत समितीची मेन आहे तिथे ग्रामीण भागातली सगळी लोक आहेत, त्या 64 गावातली लोक आहेत, त्या इमारतीला जर बाबासाहेबांचं नाव असेल तर आपल्याला काय वाईट आहे, बरोबर आहे नाही. कुणाच्या जर नेत्याच्या घरातली नावं येणार होती त्यापेक्षा आमचं जे श्रद्धास्थान आहे, जे आमचं प्रेरणास्थान आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव आम्ही आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीनं त्या इमारतीला दिलेलं होतं. ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर बातम्या झाल्या, सगळा विषय झाला, कारण काढल्यानंतर निश्चित झाला, सगळा विषय झाला आहे. आत्ता आपली भूमिका काय घ्यायची आहे, त्या नावासंदर्भाची भूमिका काय घ्यायची. का आता त्यांनी नावं काढली म्हणून आपण गप्प बसायचं आहे, तर आपण तो लढा लढायचा आहे. या संदर्भातली बैठक आपण आयोजित केली गेली पाहिजे. आपले सर्वांचे विचार या ठिकाणी आपण एकमेकांसोबत चर्चा करायला पाहिजे. चर्चा आणखी उद्याचं नियोजन काय आणि भविष्यात आपण काय करायचं आहे 4-10 दिवसामध्ये याचं नियोजन करण्यासाठी बैठक बोललेली होती. कायदेशीर कारवाई करा, काय त्यांचं निलंबन करा, त्याला बडतर्फ करा, त्यांची वेतनवाढ रोखा, तुम्हाला जे काय निर्णय घ्यायचा आहे त्याप्रमाणे घ्या. पण उद्या आपण अशी मागणी पण करायची आहे की संभाजीराजांच्या सुद्धा नाव त्या समाजाला लागलं पाहिजे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशासकीय इमारत हे सुद्धा नाव लागलं गेलं पाहिजे. उद्या कायदेशीररित्या पण रस्त्यावर यावं लागणार आहे. फक्त कायदेशीर म्हटल्यानंतर मग कसं काय कायदेशीर म्हणजे नेमकं कसं करायचं मग आपल्याला. रस्त्यावर आल्याशिवाय कायदेशीर होणार नाही. रस्त्यावरची पण लढाई लागणार आणि कायदेशीर पण करावी लागणार, बरोबर आहे. आपण दोन्ही गोष्टीचा ताळमेळ घालून या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. आणि कुणीही मनामध्ये यापुढे आम्हाला नेता पाहिजे ना, आम्ही आमच्या भागात आमच्या टाकून दादा
आहे. आम्हाला काय मिरजेचा आमदार व्हायचं नाही किंवा खासदारकी पण आम्हाला सांगितलं काय लढवायची नाही, बरोबर आहे नाही. आमचा जो काय उद्देश पण नाही. आम्ही आता जिल्हा परिषद महिषा गटात निवडून आलोय. ग्रामपंचायत ताब्यात आहे आमच्या. बाकीचे तसं विश्वबाबा असतील, विश्वबाबा असतील, सदाभाऊ खाडे असतील, उमेदवार झेंडे असतील, आनंद कोटे असतील, बाकीचे सगळेच काय आपले किशोर भाऊ आहेत, दौलत भाऊ आहेत, प्रदीप भाऊ आहेत. म्हणजे जी जी कार्यकर्ते त्या त्या भागात आता दादा त्यांच्या लेवलला सक्षम आहे. त्यामुळे आम्हाला काय मिरजेच्या आमदारकीकडे किंवा इकडं काय शहराकडे आम्हाला काय घ्यायची हौस नाही. दुसऱ्यांना पण सांगितलं आम्ही, तुम्ही आमचा जीव घ्या तर आम्ही इथनं हलणार नाही, बरोबर आहे. आणि इथं आम्ही जाणार पण नाही. जोपर्यंत आमचं तर निरसन होणार नाही, शंकेचं निरसन होणार नाही, आमच्या जे काय मनात प्रश्न आहेत त्याचं उत्तर आम्हाला मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही पंचायत समिती सोडणार नाही. अशी भूमिका घेतल्यानंतर रात्री 9:30 वाजता ते विषय पेरून येऊन सांगितला, खात्यामधून उत्तर दिला, पोलीस गाडीत बसला आणि पळून गेला. हे झाला विषय. पण मग उद्या आपल्याला आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीनं बापू तेच की मिरज पंचायत समिती समोर बापू आपल्याला बसायला लागणार आहे. आणि सीओ पण आपण जायची गरज नाही. सीओ इथं बरोबर आपल्याला मिरज आणि आपल्या ज्या काय मागण्यांचं निवेदन आहे, कायदेशीर मागणी, छत्रपती धर्मवीर संभाजीराजांचं नाव समाजाला आणि इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव कायदेशीररित्या केले यावं. आणि जी दोन्ही नावं काढली गेली ती कुठल्या देशावर काढली गेली, कुणाच्या आदेशावर काढली गेली, त्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे. कारण या नावं काढल्यामुळं दोन समाजात ते निर्माण झाला असता, दंगल झाली असती, तर त्या गोष्टीला जबाबदार कोण, हे सुद्धा महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळं त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. म्हणून आपण इथं सीओला बोलू, सीओच्याकडे निवेदन देऊ आणि त्यानंतर दुपारी आपण जिल्हाधिकाऱ्यांची सुद्धा भेट घेऊ आणि जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा त्या दरम्यानचं निवेदन आपण द्यायला पाहिजे, बरोबर आहे. आणि जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे सुद्धा या पद्धतीची मागणी आपण करायला पाहिजे. मग ही गोष्ट म्हणजे आपल्याला करायची आहे. मग म्हणजे आपल्याला सगळ्यांच्या विचारानं की आपल्याला करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे, बरोबर आहे का. म्हणजे घरात बसून किंवा कायदेशीर म्हणाला जाण्याची शक्य नाही, बरोबर आहे. मग जर कायदेशीर म्हणाल म्हणजे तसं पण आहे की बाबा घरात बसूनच करायचं, आपल्याला रस्त्यावर यायचंच नाही, अशी जर भूमिका असेल आणि तसं जर मिळणार असेल तर ते तुम्ही मार्ग सांगा, तो तुम्ही मार्ग सांगा, त्या मार्गाला पण आपण करूया. हां, त्यामुळं आपल्याला सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपल्याला जेवढी संख्या शक्य आहे, माझ्या गावातून मी जबाबदारी घेणार आहे. माझ्या आसपासची काही 3, 4, 5 गावं असतील तिथं आपली लोक यायला तयार आहेत, त्यांना गाड्याची सोय करायची आहे. आता बघा आपली चर्चा झाली की आपण कॉन्ट्रिब्युशन काढायचं आहे आणि गाड्याची सुद्धा आपण व्यवस्था करायची आहे. ज्याच्याकडे परिस्थिती नाही, ज्या कार्यकर्त्याची त्या गावात परिस्थिती नाही, त्या कार्यकर्त्याला आपण इथून गाड्याची सोय करायची आहे आणि त्या कार्यकर्त्यांना म्हणजे आपण इकडं घेऊन याची व्यवस्था करायची आहे, बरोबर आहे काय. तर या गोष्टीला आपण सर्वांनी, आपलं सर्वांचं एकमत आहे काय. हा, म्हणजे उद्या ही कायदेशीर मागणी करायला पाहिजे. उद्या तिथं आपलं एक आंदोलन समाजाच्या वतीने झालं पाहिजे. जिल्हा परिषद शिव असेल, आरोग्य शिव असेल, डेप्युटी शिव असेल, कोणता तिथं यायला पाहिजे. दादा काल बरोबर आहे. परंतु प्रशासनानं जी 4 तारखेची सभापती निवडीची आपण नोटीस काढलेली आहे, त्या नोटिसीला म्हणजे काल ती नोटीस काढल्या आणि त्या नोटिशीमध्ये उपरोक्त संदर्भान्वये मिरज पंचायत समितीच्या सभापती उपसभापती निवडणुकीची विशेष सभा धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज सभागृह पंचायत समिती मिरज येथे दिनांक 4/8/2026 रोजी दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. असल्याबाबत नोटीस निर्गमित केलेली आहे. म्हणजे तुम्ही नाव एकीकडे काढून टाकताय आणि पुन्हा कायदेशीररित्या ही नोटीस कोणी काढलेली आहे. अध्यक्ष अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मिरज म्हणजे प्रांताने ही नोटीस काढलेली आहे. म्हणजे तुम्ही एकीकडे आमची दिशाभूल करताय की ही दोन्ही नावं काढली गेलेली आहेत आणि तुम्ही जी कायदेशीररित्या सभापती निवडीची नोटीस काढलेली आहे त्या नोटिशीवरती तुम्ही छत्रपती धर्मवीर 1 तारखेला काढल्या, काल काढल्या तो नोटीस काल काढल्या आणि 4 तारखेची सभा आहे. म्हणजे प्रशासन किती जातीवादी भूमिकेत आहे त्याचंही उदाहरण आहे. आणि उद्या याचा जाब आपण विचारायचा आहे, पायताना ठोकून विचारायचं आहे. आत्ताही नोटीस काढल्या मला बसल्यावर बरोबर आहे काय.
आता यानंतर सांगली जिल्ह्याचा बुलंद आवाज काही सुद्धा विषय नाही. 9% लागणार, 1 महिन्यामध्ये लागणार. जर कायदेशीर दादा काय झालं तर 100% आहे असं पण नाव दिलं. काय तुम्ही परत गुन्हा दाखल करा, परत तुम्ही काय करायचं करा, पण नाव 100% त्या इमारतीला बाबासाहेबांचं लागणार ही भूमिका आमची आहे. हा, आपण आज या बैठकीला पक्ष गट गट न मानता दादा आपण सुद्धा एका मेसेजवर निरक्षरांची मालवते असतील, आपण पोकळे असतील, आकडेबाई असतील, श्वेतबाई असतील, अशोक कांबळे साहेब असतील, मिरज शहराचे सुद्धा आपले पोकळे साहेब असतील, आठवण साहेब असतील, थोरात साहेब असतील, हे सगळेजण एका मेसेजवर फक्त बाबासाहेबांच्या प्रेमापोटी, तिथं कुठलं राजकारण नाही, बरोबर आहे का? सगळेजण आपण या बाबासाहेबांच्या नावासाठी इथे एकत्र जमलेलो आहोत. त्यामुळं माझी आपल्यास विनंती आहे की आपण उद्या सुद्धा मोठ्या संख्येनं दादा आपण पंचायत समितीसमोर सकाळी 11 वाजता आपण सर्वांनी ताकदीनं या ठिकाणी यावं, अशा पद्धतीची विनंती आपण सर्वांना करतो आणि थांबतो. जय भीम,